स्पर्धेतला मेगा बिग फायनल अंतिम सामना विक्रांत एक नावाजलेला खेळाडू आणि विक्रांतला या ठिकाणी पहिल्या रेड मध्ये चेरबंद केलं जातोय. कधी कधी जर का आपण बघितलं तर ऍडम गिलक्रिस्ट ऑस्ट्रेलियाचा फलंदाज त्याला सचिन तेंडुलकर आता जर का बघितलं तर भारताचा गोलंदाज झहीर खान सुद्धा शून्यावर पहिल्या चेंडूवर बाद करायचा असा या ठिकाणी बाद केलं जातंय ते विक्रांत याला. पुन्हा एकदा आक्रमण होतंय, प्रोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातोय. शिवसाई संघ सुद्धा अतिशय नावाजलेला असा संघ आहे. एका बाजूला शिवसाई संघ आहे, दुसऱ्या बाजूला सावर्डे संघ आहे. सावर्डे संघाला पहिलाच धोका मिळालेला आहे तो विक्रांत याच्या स्वरूपात. आता मात्र जातोय तो शैलेश सुद्धा एक नावाजलेला खेळाडू आहे. मागच्या सामन्यात सेमीफायनल मध्ये जर का बघितलं तर शैलेशनं सुद्धा एक दमदार खेळाचं प्रदर्शन, क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये एक दमदार खेळाचं प्रदर्शन केलं होतं. पुन्हा एकदा आक्रमण शिवसाई संघाकडून. हा भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू. 10 मिनिटांचा होणारा सामना. पहिल्या सत्राचा खेळ चालू. मेगा 2025 बिग फायनलचा हा सामना एक उत्तम जबरदस्त असा चढाईपटू आहे. भारदस्त शरीरयष्टीचा उत्कृष्ट खेळाडू. रनिंग अँड टच करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि बाद होतोय. निश्चितपणे बाद असणार आहे. एक मधल्या फळीतला एक डिफेंडर पुढे आला होता आणि त्याला अचूक लक्ष केंद्रित केलं जातंय आणि पुन्हा एकदा एक गुण प्राप्त होतोय तो या शिवसाई संघाचा. अजून मात्र खातं उघडता आलेलं नाहीये सावर्डे संघाला. सावर्डे संघाकडून शैलेश. आता मात्र शैलेशवर जबाबदारी असणार आहे कारण विक्रांत मैदानाच्या बाहेर आहे. त्याचा एक साथीदार मैदानाच्या बाहेर आहे. यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. निदान रेषा पार करतोय शैलेश. स्कॉर्पिओ किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय शैलेश याच्याकडून आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा शिवसाई संघाकडून. हा सुद्धा एक सडपातळ बांध्याचा जरी खेळाडू असला तरी कामगिरी मात्र मोठी आहे. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आपल्याला बघायला मिळतं ते या खेळाडूकडून. 2-1-2चं क्षेत्ररक्षण आहे. मला वाटतं एक पूर्वनियोजित कट कारस्थान आपण ज्याला म्हणतो प्युअर डायरेक्ट साठी सज्ज होताना बघायला मिळतो शैलेश. 5 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पडतो. आता मात्र शैलेशला माहिती आहे इकडे बजर झालेला आहे. पहिल्या 2 चढाया निष्फळ ठरलेल्या आहे. त्यामुळे या रेड मध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे. अर्थात आपल्याला सेटिंग ब्लॉक मध्ये माघारी बसावं लागणार आहे. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातो शैलेश याच्याकडनं. इथं थांबणं गरजेचं होतं. 27 ते 28 सेकंद संपले होते. केवळ 2 ते 3 सेकंदाचा खेळ शिल्लक होता. अशा वेळेस शैलेशला माघारी जाणं गरजेचं, माघारी पाठवणं गरजेचं होतं. या ठिकाणी डिफेन्स आहे करणारा असा शैलेश या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय. गडी बाद केल्याचा दावा करतोय. निश्चितपणे पंचांनी त्याला दाद दिली आहे आणि एक गुणांकन प्राप्त होते सावर्डे संघाच्या गुणसंख्येत. आता मात्र सावर्डे संघ थोडीशी उभारी घेताना बघायला मिळतोय. सुरुवातीच्या काळात जर का बघितलं तर ज्या संघाला खातं उघडता आलेलं होतं तो संघ आता एक चांगल्या प्रकारची उभारी घेताना बघायला मिळतो. पुन्हा एकदा जबरदस्त डिफेन्स आहे. एक बॅक टॅकल केली जाते, पाठीमागून पकड केली जाते आणि एक गुणांकन प्राप्त संघाला. आता मात्र हळूहळू पडझड बघायला मिळते. शिवसाई संघाची केवळ 3 डिफेंडर मैदानात आहेत. 4 आधारस्तंभ मैदानाच्या बाहेर आहेत. सुपर ट्रॅकल ऑन आहे. अशा वेळेस जर का माफ करा शैलेश याला जर का पकड झाली तर मात्र या ठिकाणी 2 गुण प्राप्त होणार शिवसाई संघाला. विक्रांतला माहिती आहे की आता सूर गवसलाय तो. अर्थातच या ठिकाणी शैलेश याला जसं आपण भारतीय क्रिकेट सामन्यामध्ये जर का बघितलं तर सचिन तेंडुलकरला जर का एखादा फॉर्म मिळाला कोणी जर तर सेहवाग थांबायचा, सचिनला स्ट्राईक द्यायचा. तसं या ठिकाणी जर का कबड्डी सामन्यामध्ये आताच्या लाईव्ह सामन्यामध्ये जर का बघितलं तर विक्रांत थांबतोय आणि शैलेशला या ठिकाणी संधी दिली जाते. पुन्हा एकदा आक्रमण. 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू. 10 मिनिटांचा होणारा सामना, अंतिम सामना बघायला निश्चितपणे प्रेक्षकांचे उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्या या मंडळाला मागील 2 दिवस लाभलेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांचं सुद्धा आपल्या या तेरे गेरेवाडीच्या वतीनं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. थोड्याच वेळात या स्पर्धेची सांगता होणार आहे. अंतिम सामना संपल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला लगेचच सत्कार समारंभाचा कार्यक्रम करायचा आहे. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज जाऊया सामन्याकडे. 5 नंबर जर्सी परिधान केलेला शैलेश या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय. टॅकल करण्याचा प्रयत्न होतोय. अयशस्वी प्रयत्न. शैलेशचं कौतुक करावं तेवढं थोडा. एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन शैलेश याच्याकडनं बघायला मिळते. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू. एक भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नक्कीच मला वाटतं बोनस गुण घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केली आहे असा खेळाडू
बघूया बोनस गुण आहे, निश्चितपणे बोनस गुण आहे. पंचांचा अचूक लक्ष या ठिकाणी बघायला मिळतंय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. अशा वेळेस दोन डिफेंडर मैदानात असताना बघूया शैलेशला पकड होणं गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र बघूया पकड होते का. शैलेश आधार संघ मैदानाच्या बाहेर होतोय. विक्रांत तिकडे मैदानात आहे. आता जबाबदारी वाढणार आहे विक्रांत याची. तिकडे जर का बघितलं तर आता ज्यानं रेड केले त्या खेळाडूवर जबाबदारी असणार आहे, कारण त्याचे 4 आधार स्तंभ मैदानाच्या बाहेर त्यांना मैदानात आणणं गरजेचं आहे. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 3 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाई पडतो. छोटासा खेळाडू 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना सावर्डे संघाकडून शिवसाई संघाच्या प्रांगणामध्ये करण्याचा प्रयत्न केला जातोय. सुपर ट्रॅकल ऑन आहे. 2 गुण स्फूर्त प्रतिसाद आपल्याला लाभतोय. सन्माननीय खाडे सरांचा सुद्धा एक चांगला प्रतिसाद आपल्याला लाभलेला असतो. नक्कीच पुन्हा एकदा 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टू निदान रेषा पार करतोय. भारदस्त शरीर यष्टीचा चढाई पट्टोय. निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेवर स्थिरावतोय. अंदाज घेतोय. आपल्या प्रांगणामध्ये परततोय. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना या ठिकाणी बघूया निदान रेषा व्हॅल्युएट करून आपल्या प्रांगणामध्ये परतला जातोय. अशा वेळेस मात्र काय होणार आहे बघूया. आता मात्र डुअर डायरेक्ट आहे. एखादा गुण घेणं गरजेचं आहे आणि जबरदस्त डिफेन्स आहे. दोन्ही संघ जर का बघितले अतिशय तुल्यबळ असे संघ आहेत. 5 नंबर जर्सी परिधान केलेला शैलेश एक उंच पुरा चढाई करतोय. शैलेशवर जबाबदारी असणार आहे. कधी जर का बघितलं तर शिवसाई संघ आघाडीवर जातो. मध्ये जर का बघितलं तर सावर्डे संघ शिवसाई संघाकडून सुपर ट्रॅकर या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी मागील 2 दिवस लागतोय. पुन्हा एकदा आक्रमण होते. ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केले असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. 5 विरुद्ध 1 असं आक्रमण करतो. पहिल्या सत्राचा खेळ चालू असताना 10 मिनिटांचा होणारा सामना. एकूण सामना 20 मिनिटांचा अंतिम सामना मेगा बिग फायनल सामना. निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. विक्रांत 8 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय. आपल्या प्रांगणात परततोय. 5 नंबर जर्सी परिधान केलेला पुन्हा एकदा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतं. 2-1-2चं क्षेत्ररक्षण असताना अतिशय छान बदलाल इथे बघायला मिळतं. अतिशय वेगवान चढाई करण्याचा ज्याचा मानस आहे तटपातळ बांध्याचा हा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. तंत्र केला जातो. धक्का तंत्राचा वापर केला जातोय. 1 गुण या ठिकाणी प्राप्त होतोय सावर्डे संघाच्या गुणसंख्येत. एक जबरदस्त असा सामना. हृदयाचे ठोके वाढवणारा असा सामना. दिलकी धडकन वाढवणारा असा सामना. प्रेक्षकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. निश्चितपणे आपला फोटोग्राफरने फोटो सुद्धा काढलेला. आता फोटो काढलेला आहे का फ्लॅश मारलेला आहे आपल्याला त्यालाच माहिती आहे. पुन्हा एकदा सुपर ट्रॅकर ऑन असताना निदान रेषा पार करतोय. 3 नंबर जर्सी परिधान केलेला चढाई पट्टू आपल्या प्रांगणामध्ये परततो. आक्रमण होते. पुन्हा एकदा ज्यानं 9 नंबरची जर्सी परिधान केली असा एक आधार स्तंभ शिवसाई संघाचा. या खेळाडूंना मगाशी जर का बघितलं तर शैलेशला पकड केली होती. जबरदस्त सुपर ट्रॅकल केली होती. असा खेळाडू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतो. इकडे शैलेशला जास्तीत जास्त वेळ मैदानाच्या बाहेर ठेवण्यात यश मिळतं का बघूया. ते या शिवसाई संघाला 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू निदान रेषा पार करतोय. मध्यरेषेवर गुणाने पिछाडीवर संघ आहे तो सावर्डे संघ. आता मात्र निर्णायक सत्र चालू झालेलं आहे. 10 मिनिटांचा हा सामना आहे. निर्णायक सामना असताना त्या ठिकाणी कारण ज्या क्षणाची आपण वाट बघतोय तो क्षण अर्थात आपण लाईव्ह बघताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपट्टू. भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपट्टू. 2 गुणांनी पिछाडीवर संघ आहे तो सावर्डे संघ. 7-9 मध्यंतराला निदान रेषा पार करतोय. आता मात्र संघर्ष विक्रांत चढाईसाठी सज्ज होतोय. ज्यानं 8 नंबरची जर्सी परिधान केली. एक आधार स्तंभ सुपर ट्रॅकल ऑन आहे. पकड झाली तर 2 गुण मिळणार आहेत. कोलवर चढाई करण्याचा
सुपर प्रकार आहे, जबरदस्त डिफेन्स आहे. बदल मारणारा असा संघ आहे. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय, अंदाज घेतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परततोय. 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. आता मात्र ही थर्ड रेड आहे. या रेड मध्ये एखादं गुणांकन प्राप्त करणं गरजेचं आहे खेळाडूला, अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागणार आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा ज्याला म्हणतो ती करावी लागणार, कसरत ही नक्कीच करावी लागणार आहे. 36 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू जबरदस्त डिफेन्स आहे सावळणे संघाकडून. एक छान डिफेन्स. जाधव तिकडे यायचंय. पुन्हा एकदा सुपर ट्रॅकल ऑन असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय तो शैलेश नावाजलेला खेळाडू. एक कबड्डीला साजेसा असा दिसणारा हा खेळाडू, ज्यानं 5 नंबरची जर्सी परिधान केली असा हा खेळाडू खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बघूया, निदान रेषा पार करतोय, मध्य रेषेजवळ स्थिरावतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा 9 नंबर जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 2-2चं क्षेत्ररक्षण असताना या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. फोटो टच करण्याचा प्रयत्न केला जातो शिवसाई संघाकडून. अतितटीचा रंगतदार असा हा सामना या मैदानावर आपल्याला बघायला मिळतो. ही मात्र डोर डायरेक्ट आहे, थर्ड रेड आहे. आता मात्र या रेडवर सुद्धा नक्कीच निर्णय ठरलेला आहे. सुपर ट्रॅकल ऑन आहे, पकड झाली तर 2 गुण मिळणार आहे. बघूया 3 विरुद्ध 1 असं आक्रमण करताना इकडे बजर पण झालेला आहे. अशा वेळेस थांबणं गरजेचं होतं. वेळ कमी होत चाललेली होती. त्या खेळाडूला खेळणं गरजेचं होतं, मैदानात थांबवणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा आक्रमण होतंय. एक नादान, एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलेला असा हा खेळाडू आहे. आता संभय बघूया काय होणार आहे. छान बदला इथे बघायला मिळत आहे. 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. बोनस गुण अतिशय जबरदस्त सामना आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना, डोळ्याची पारणं फिटवणारा सामना. पुन्हा एकदा खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. तिकडे कोण जर का मैदानाच्या बाहेर असेल तर लगेचच हा सामना बघायला या. असा सामना बघायला मिळणं भाग्य लागतं. जबरदस्त सामना आहे, रंगतदार सामना आहे. पुन्हा एकदा त्या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होतोय शेवटचा चढाईपटू. या खेळाडूची खरंच कसरत आहे. कौतुक आहे या खेळाडूचं की या खेळाडूला इतका दमलेला असून सुद्धा, दमछाक झालेली असून सुद्धा एक जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करतोय तो हा खेळाडू. खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न असताना केला जातोय. 1+2 = 3 पॉइंट बोनस गुण मिळतोय. तो एक सावर्डेचा, माफ करा, शिवसाईचा. शेवटची 5 मिनिटं शिल्लक आहेत. शेवटची 5 मिनिटं उर्वरित 5 मिनिटं असताना 13-13 असं गुणफलक आहे. शेवटची 5 मिनिटं आहे. 13-13 असं गुणफलक असताना आता मात्र सामना रंगतदार अवस्थेत आहे. जबरदस्त सामना आहे, अतिशय रंगतदार सामना. वरती कोणी जर का अंतरुणात झोपलेला असेल तर त्यांनी पहिला हा सामना बघायला या. अतिशय महत्वाचा असा सामना, मेगा बिग फायनलचा हा सामना. 2025चा विजेता संघ या बक्षिसावर, पहिल्या पारितोषिकावर कुठला संघ आपलं नाव कोरणार आहे, द्वितीय पारितोषिकावर, तृतीय पारितोषिकावर आणि चतुर्थ पारितोषिकावर कुठला संघ नाव कोरणार आहे, थोड्याच वेळात आपल्याला बघायला मिळणार आहे. बरोबर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. घोडं बोललं काय 13-13. पुन्हा एकदा एक पाठलाग केला जातो शैलेश याच्याकडून. शैलेश सुद्धा एक नावाजलेला खेळाडू. शैलेश सुद्धा एक. शेवटची 4 मिनिटं शिल्लक आहे. लास्ट 4 मिनिट, शेवटची 4 मिनिटं. शेवटची 4 मिनिटं असताना पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज होतो तो हा खेळाडू.
निदान रेषा पार करतोय आणि आपल्या प्रांगणामध्ये परतताना बघायला मिळतोय 9 नंबर जर्सी परिधान केलेला चढाईपटू चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. अतिशय भारदस्त शरीरयष्टीचा चढाईपटू 4 मिनिटांपेक्षा कमी वेळ शिल्लक असताना या ठिकाणी पुन्हा एकदा आक्रमण सावर्डे संघाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी काय होणार या ठिकाणी चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. 13-13 असं गुणफलक आहे आपल्याला नक्कीच स्क्रीनवर बघायला मिळते. पुन्हा एकदा 2-2-1-2चा फुलन संघ असताना डोअर डायरेक्ट आहे त्यामुळे निश्चित कुठल्या ना कुठल्या शेवटची 3 मिनिटं लास्ट 3 मिनिट्स एक गुणच गुण आहे. पुन्हा एकदा ही सुद्धा डोअर डायरेक्ट आहे. डोअर डायरेक्ट साठी सज्ज होतोय हा आधारस्तंभ. एक भारदस्त शरीर यष्टीचा चढाईपटू आहे स्वतःच्या राईट कॉर्नर मधून चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. बजर झालेला आहे जर का रिकामे हाताने परत आला जबरदस्त सामना बघायला मिळतोय. एकदा सावर्डे संघ आघाडीवर जाताना बघायला मिळतोय. दुसऱ्यांदा जर का बघितलं तर शिवशाही संघ आघाडीवर जाताना बघायला मिळतोय. आता मात्र सामना अजूनही बरोबरीत आहे. 14-14 असं गुणफलक आहे. हृदयाचे ठोके वाढवणारा सामना आहे. अत्यंत महत्वाचा सामना मेगा बिग फायनल 2025चा हा सामना निदान रेषा पार करतोय. एक जबरदस्त उत्कंठावर्धक असा हा सामना निदान रेषा पार करून आपल्या प्रांगणामध्ये परततोय. या खेळाडूचं कौशल्य ज्यानं शेवटची 2 मिनिटं आहेत. लास्ट 2 मिनिट्स रिमेनिंग. शेवटची 2 मिनिटं शिल्लक आहे. अशा वेळेस 2 मिनिटांचा कालावधी शिल्लक असताना 2-2चं क्षेत्ररक्षण आहे. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. दोघे यशस्वी होतो का? पिंट्या तिकडे पिंट्या आयरे या ठिकाणी पंच म्हणून आहे. तिकडे जर का बघितलं तर छोट्या जाधव या ठिकाणी पंच म्हणून कामगिरी करताना बघा. बोनस गुण आहे जबरदस्त या ठिकाणी बोनस गुण घेतला जातो. शिवशाही संघाकडून आक्रमण होतोय. आता मात्र सावर्डे संघाकडून या ठिकाणी शैलेश चढाईसाठी सज्ज होताना बघायला मिळतोय. शैलेश खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न आहे. बघूया काय होणार आहे शिवशाही संघाच्या प्रांगणामध्ये. आता काय होणार आहे? 2 गुण आहेत. जबरदस्त सामना आहे. अत्यंत महत्वाचा सामना आहे. एक जबरदस्त सामना आहे. आता मात्र स्क्रीनवर आपल्याला गुण माहिती आहे त्याच्यामुळे आपण सांगणार नाही. शेवटचा एक मिनिट आहे. लास्ट 1 मिनिट काही सेकंदावर सामना आलेला आहे. अशा वेळेस अत्यंत महत्वाचा सामना हृदयाचे ठोके वाढवणारा सामना जबरदस्त सामना जसा अंतिम सामना आपल्याला पाहिजे तसा तयारी बघायला मिळतोय. कोणी 2चं क्षेत्ररक्षण आहे. पुन्हा एकदा बघूया आता काय होणार आहे. गुणफलक आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. कुठला संघ आघाडीवर आहे कुठला संघ पिछाडीवर आहे नक्कीच आपल्याला या ठिकाणी स्क्रीन गार्डवर बघायला मिळतंय. निदान रेषा पार करतोय. शैलेश चढाईसाठी सज्ज होतोय. निदान रेषा पार करतोय. टेम्पा सत्राचा अवलंब केला जातोय शैलेश याच्याकडून. बघूया काय होणार आहे. अत्यंत जबरदस्त सामना रंगतदार सामना. काही सेकंदाचा काही क्षणांचा खेळ शिल्लक आहे. आता काय होणार आहे? सगळ्यांनी डोक्याला हात लावलेला आहे. काय पुन्हा 5 मिनिटं जाणार आहेत की काय आमची असा प्रश्न प्रत्येकाला पडलेला आहे. बघूया 5-5 रेड देण्यात येणार आहेत का की हा सामना इथेच संपणार आहे. जबरदस्त सामना या ठिकाणी बघायला मिळतो.